डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, इंग्रजी खंड 13चा मराठी अनुवाद, भाग 1. लोकशाहीची व्याख्या. लोकशाही हा शासनाचा असा एक प्रकार आणि पद्धत आहे की ज्याद्वारे लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात रक्तपाताविना क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुणे जिल्हा विधी ग्रंथालयात 22 डिसेंबर 1952 रोजी दिलेल्या भाषणातून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, MA PhD, कोलंबिया, DSc लंडन, LLD कोलंबिया, D. लिट उस्मानिया, बार ॲट लॉ लंडन. जन्म 14 एप्रिल 1891. महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956. पुस्तकाचे अनुवादक डॉक्टर R.K. क्षीरसागर. संपादक डॉक्टर प्रदीप आगलावे. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई. माननीय उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अध्यक्ष. माननीय प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण उपाध्यक्ष. डॉक्टर नितीन राऊत, ऊर्जा मंत्री सदस्य. प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण सदस्य. माननीय रुपेंद्र मोरे, संचालक शासन मुद्रण सदस्य. लेखन सामग्री व प्रकाशन संचलनालय, मुंबई. 6. डॉक्टर धनराज माने, संचालक उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, निमंत्रक. बाकी सदस्य डॉक्टर प्रज्ञादया पवार, माननीय जवी पवार, डॉक्टर भालचंद्र मुनगेकर, माननीय शफाअत खान, माननीय निखिल वागळे, माननीय योगीराज बागुल, डॉक्टर मधुकर कासारे, माननीय NG कांबळे, माननीय रणजित मेश्राम, माननीय ताराचंद खांडेकर, माननीय लहू कानडे, माननीय केवल जीवन तारे, डॉक्टर संभाजी बिरांजे, डॉक्टर धनराज निळकंठ कोहचाडे, डॉक्टर कमलाकर प्रल्हादराव पायस, डॉक्टर बबन पंडितराव जोगदंड, प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, प्राध्यापक सुषमा अंधारे, प्राध्यापक सिद्धार्थ खरात, डॉक्टर सुरेंद्र धाकडे, डॉक्टर प्रदीप नागोराव आगलावे, सदस्य सचिव. उपोद्घात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये त्यांचे अतिशय मौलिक योगदान आहे. त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन सर्वसमावेशक अशी महान राज्यघटना लिहिली. त्यामुळेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा सर्वत्र गौरव चालू केला आहे. भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण झाल्यानंतर भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत समारोपीय भाषण केले होते. त्या भाषणात त्यांनी राज्यघटना लिहिण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असलेली समर्पणाची भावना याबद्दल फारच महत्त्वाचे गौरवोद्गार काढले होते. ते म्हणतात की मी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असून संविधान सभेच्या रोजच्या कार्याचे निरीक्षण करीत आलो. संविधान समितीच्या मसुदा समितीच्या सदस्यांनी किती उत्साह, हिम्मत आणि निष्ठेने कार्य पूर्ण केले हे इतरांपेक्षा मी अधिक जाणतो. विशेषतः समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या स्वास्थ्याची पर्वा न करता त्यांनी ते कार्य पूर्ण केले. संविधान बनविण्याच्या मसुदा समितीवर सदस्य आणि त्या समितीचा अध्यक्षपदावर डॉक्टर आंबेडकरांची नियुक्ती करण्याचा निर्णय आम्ही केलेल्या सर्व निर्णयात अधिक योग्य होता. त्यांनी आपल्या निवडीला न्यायसंगतच ठरविले नाही, तर त्यांनी आपल्या कार्याने त्या कार्यास क्रांतिमान बनवले.
प्रत्यक्ष संविधान सभेच्या अध्यक्षांनी संविधान सभेत डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटना तयार करण्याचे कार्य किती परिश्रमपूर्वक आणि बुद्धिमत्तेने केले हे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे मसुदा समितीचे सदस्य आणि समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्याचा निर्णय किती अचूक होता याबद्दल डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे हे विधान अतिशय मार्मिक असल्याचे आढळून येते. आपल्या एका माजी विद्यार्थ्याने भारतीय राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य केले म्हणून अमेरिकेतील जगद्विख्यात कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6 जून 1952 रोजी LL.D. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या कार्याला जागतिक स्तरावर देण्यात आलेल्या मान्यतेचीच ही पावती होती. डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने 1984 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस चा खंड 13 प्रकाशित केला होता. या खंडाचे शीर्षक डॉक्टर आंबेडकर द प्रिन्सिपल आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे होते. संविधान सभेच्या डिबेटचे 10 खंड लोकसभा सचिवालयाने इंग्रजीमध्ये प्रकाशित केले होते. त्या खंडातील डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत राज्यघटनेच्या विविध अनुच्छेदांवर जे मौलिक विचार मांडले त्यांचे संकलन 13व्या खंडात करण्यात आले होते. हा खंड एकूण 1240 पृष्ठांचा आहे. खंड 13चा मराठी अनुवाद प्रस्तुत ग्रंथाच्या रूपात प्रकाशित होत आहे. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे भारतीय राज्यघटनेच्या संदर्भातील योगदानाचा प्रत्यक्ष पुरावाच होय असे म्हणता येईल. इंग्रजी खंड 13चा खंडाचा मराठी अनुवाद झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक देखील हा ग्रंथ वाचू शकतील. आतापर्यंत डॉक्टर आंबेडकरांच्या सर्व ग्रंथांचा मराठी भाषेत अनुवाद व्हायला पाहिजे होता. डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने त्यांच्या सर्व ग्रंथांचा मराठीत अनुवाद करून लवकरात लवकर प्रकाशित करावा. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचे सर्व साहित्य मराठी वाचक अभ्यासक यांना उपलब्ध होईल. प्रस्तुत मराठी अनुवादित ग्रंथ विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक आणि एकंदरीत सर्व वाचकांकरिता अतिशय उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई उद्धव ठाकरेजी. प्रास्ताविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेबांचे लेखन आणि भाषणे खंड 13 या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व इंग्रजी ग्रंथांचा मराठी अनुवाद करण्याचा निर्णय समितीच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेबांचे लेखन आणि भाषणे खंड 6 या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला. डॉक्टर संविधान मसुदा समितीचे एक सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी माननीय T. कृष्णामाचारी यांनी संविधान सभेतील आपल्या एका भाषणात स्पष्टपणे नमूद केले होते की संविधानाचा मसुदा तयार करण्याचे संपूर्ण उत्तरदायित्व डॉक्टर आंबेडकरांवर आले आणि ते त्यांनी अतिशय योग्यपणे पार पाडले. याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. संविधान सभेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी देखील संविधान सभेतील समारोपीय भाषणात डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानाचा गौरव केला होता. स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक राष्ट्रकार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव भारताच्या आधुनिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. भारतीय संविधान सभेत संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मौलिक विचार मांडले त्यांचा समावेश प्रस्तुत ग्रंथात करण्यात आला आहे. यावरून भारतीय राज्यघटना तयार करण्यामध्ये डॉक्टर आंबेडकर यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच त्यांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
असा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी मानवी जीवनाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या सर्वच क्षेत्रात लोकशाही हवी होती. त्यांनी भारताचा राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची आवश्यकता प्रतिपादन केली होती. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीशिवाय खरी लोकशाही टिकून राहू शकत नाही याची त्यांना स्पष्ट कल्पना होती. म्हणून त्यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत केलेल्या भाषणात इशारा दिला होता. त्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका परस्पर विरोधी जीवनात प्रवेश करणार आहोत. आपल्याकडे राजकीय जीवनात समानता असेल आणि सामाजिक व आर्थिक जीवनात असमानता असेल. राजकारणात आपण एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हे तत्व मान्य करणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे एक व्यक्ती, एक मूल्य नाकारणे चालू ठेवणार आहोत. आपण किती काळ असे परस्पर विरोधांचे जगणे चालू ठेवणार आहोत. आपण अधिक काळ असेच नाकारणे चालू ठेवले तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात ठेवूनच ते करणार आहोत. आपण हा परस्पर विरोध शक्य तितक्या लवकर काढून टाकला पाहिजे. अन्यथा जे समानतेमुळे दुःखात असतील ते लोक ह्या संविधान सभेने मोठ्या परिश्रमाने तयार केलेली लोकशाहीची ही संरचना उद्ध्वस्त करतील. संविधान सभेतील डॉक्टर आंबेडकरांचे वरील विचार फारच महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या या विचारांची प्रचिती आपणास सतत येत आहे. त्यांच्या या इशाऱ्याची गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करणे अनिवार्य आहे. इंग्रजी खंड 13चा मराठी अनुवाद राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि लेखक डॉक्टर R.K. क्षीरसागर औरंगाबाद यांनी अतिशय सोप्या भाषेत केला आहे. सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा भाषेत त्यांनी अनुवाद केला. याबद्दल त्यांना खूप धन्यवाद देतो. मराठी वाचकांना राज्यघटनेच्या संदर्भातील डॉक्टर आंबेडकरांचे मौलिक विचार मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. ही मराठी भाविकांच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वपूर्ण बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे हे सतत समितीच्या कामाच्या संदर्भात मला भेटून समितीच्या कार्याची माहिती देत असतात. ते अतिशय निष्ठेने समितीच्या प्रकाशनाचे कार्य करीत आहेत. त्यामुळे समितीचे अनेक वर्षापासून खोळंबलेले कार्य मार्गी लागले. उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. संपादकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 13 या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित होत आहे. याचा मला अत्यानंद होत आहे. या ग्रंथाचे अनुवादक डॉक्टर R.K. क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की या ग्रंथाचा अनुवाद करण्याचे पत्र 15 मे 1996 रोजी त्यांना मिळाले होते. त्यानंतर त्यांनी खंडाचा अनुवाद करण्याचे कार्य सुरू केले. 13वा खंड फार मोठा असून तो 1240 पृष्ठांचा आहे. डॉक्टर R.K. क्षीरसागर यांनी एवढ्या मोठ्या खंडाचा अनुवाद अतिशय परिश्रमपूर्वक आणि निष्ठेने केला. त्यांनी अनुवाद DTP करून CD सह 25 नोव्हेंबर 2002 ला समितीला सादर केला होता. काही कारणास्तव हा अनुवाद लवकर प्रकाशित होऊ शकला नाही. पुनर्गठित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या 30 जुलै 2021 रोजी झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांनी निर्णय घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व साहित्य मराठी भाषेत अनुवादित झाले पाहिजे.
ज्या खंडाचा अनुवाद प्रेसमध्ये पडून आहे ते ग्रंथ त्वरित प्रकाशित करावे. नुकताच इंग्रजी खंड 6चा मराठी अनुवाद प्रकाशित झाला. आता 13वा खंडाचा अनुवाद मराठीमध्ये प्रकाशित होत आहे. म्हणून अनुवादकासह आपणा सर्वांना आनंद होणे स्वाभाविक आहे. 13वा खंड हा भारतीय संविधान निर्मितीच्या कामकाजा संदर्भात आहे. संविधान निर्मितीच्या कामकाजाच्या संदर्भातील इत्थंभूत माहिती डिटेल्स मध्ये असून सर्व लोकसभा सचिवालयाचे एकूण 5 खंडात प्रकाशित केलेत. संविधान सभा डिबेटचे मूळ कार्यालयीन अहवालाचे 12 खंड आहेत. संविधान सभेत परिच्छेदाचा आणि परिच्छेदांबाबत मांडलेल्या दुरुस्तीच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मौलिक भाष्य केले त्या सर्व बाबींचा समावेश 13व्या खंडात केला आहे. म्हणून हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. या ग्रंथाचा अनुवाद राज्यशास्त्र आणि संविधानाचे गाढे अभ्यासक डॉक्टर R.K. क्षीरसागर यांनी केला. याबद्दल सर्वांना समाधान वाटणे साहजिकच आहे, कारण संबंधित विषयाची तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीने अनुवाद केल्यास तो अनुवाद उत्कृष्ट असतो. विशेष म्हणजे अशा तज्ज्ञ व्यक्तीने केलेला अनुवाद सर्वांना समजण्यास सोपा असतो. हा ग्रंथ वाचताना वाचकांच्या लक्षात येईल की प्रत्येक परिच्छेदाच्या संदर्भात असलेली दुरुस्ती मान्य करायची की नाही याबाबत डॉक्टर आंबेडकरांनी जे विचार मांडले ते अत्यंत मौलिक, तर्कयुक्त आणि योग्य आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी एखाद्या मुद्द्यावर आपले मत मांडल्यावर संविधान सभेतील सर्व तज्ज्ञ आणि अभ्यासू सदस्य शांत होत असत. त्यांची अभ्यासपूर्ण विचार ऐकल्यानंतर त्या मुद्द्याबाबत सर्वांचे एकमत व्हायचे. त्यांचे मत हे अंतिम असायचे. त्यांच्यानंतर त्या विषयावर बोलण्याची कुणाची हिंमत व्हायची नाही. त्यांचे घटनेच्या संदर्भातील ज्ञान बघून सर्व सदस्यांच्या मनामध्ये डॉक्टर आंबेडकरांबद्दल एक आदरयुक्त भीती असायची असे दिसून येते. संविधान मसुदा समितीचे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, टी कृष्णमाचारी, गोपालस्वामी अय्यंगार, के.एम. मुन्शी इत्यादींना डॉक्टर आंबेडकरांच्या विद्वत्तेची पूर्ण जाणीव होती. हे सर्व सदस्य देखील फार विद्वान होते, परंतु डॉक्टर आंबेडकर यांच्या ज्ञानापुढे ते सर्व नतमस्तक व्हायचे. असे हा ग्रंथ वाचताना वाचकांच्या लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये किती योगदान आहे याची माहिती आणि जाणीव संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान मसुदा समितीचे सदस्य आणि संविधान सभेच्या चर्चेत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या सन्माननीय सदस्यांना होती. म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद, टी कृष्णमाचारी आणि इतर अनेक सदस्यांनी संविधान सभेत जी भाषणे दिली त्या भाषणात डॉक्टर आंबेडकर यांचं योगदान, निष्ठा, बुद्धिमत्ता याबाबत ते भरभरून बोलले. त्यांनीच आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे संविधान सभेचे डिबेट्स किंवा हा 13वा खंड वाचला की संविधान निर्मितीमधील डॉक्टर आंबेडकर यांच्या मौलिक योगदानाची कल्पना आपल्या लक्षात येते. हे डिबेट्स म्हणजे डॉक्टर आंबेडकर यांच्या राष्ट्रीय कार्याचा ऐतिहासिक असा दस्तऐवज आहे. भारतीय संविधान लिहिण्याचे ऐतिहासिक कार्य केल्याबद्दल अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने सन्माननीय पदवी देऊन आपल्या माजी विद्यार्थ्याचा सन्मान करण्याचे 1950 मध्ये ठरवले होते. विद्यापीठाने तसे त्यांना कळवले होते. त्यांना फार आनंद झाला होता, परंतु त्यावेळी ते इतर कारणांमुळे जाऊ शकले नाही. म्हणून त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला कळवले की सध्या अमेरिकेला येण्यास मला वेळ नाही. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकरांशी पत्रव्यवहार करून 5 जून
1952 ही तारीख निश्चित केली. त्यानुसार कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉज LLD ही पदवी बहाल केली. त्यावेळी पदवीच्या सायटेशनमध्ये डॉक्टर आंबेडकरांबद्दल संविधान शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य, खासदार, एक प्रमुख भारतीय नागरिक, एक महान समाज सुधारक आणि मानवी अधिकाराचे एक खंदे समर्थक असे नमूद केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचे कार्य आणि मानवी अधिकारांसाठी त्यांनी जो संघर्ष केला होता त्याबद्दल त्यांचा जागतिक स्तरावर त्यांच्या हयातीमध्येच गौरव करण्यात आला होता. डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवराव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार. समितीचे अध्यक्ष आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांचे समितीला सतत मार्गदर्शन मिळत आहे, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभारी आहे. समितीचे सन्माननीय सदस्य आणि ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत, राज्यमंत्री माननीय प्राजक्त तनपुरे आणि भारताच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांच्या सहकार्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. शासकीय मुद्रणालय लेखन सामग्री व प्रकाशनाचे संचालक आणि समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री उपेंद्र मोरे यांचे समितीला सतत सहकार्य मिळत असल्यामुळे प्रकाशनाच्या कार्याला गती मिळाली आहे. कोल्हापूरच्या शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक माननीय सुनील हजारे, माननीय अतुल दुधगावकर, प्रकाश कांबळे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांचा देखील मी आभारी आहे. डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने समितीच्या सर्व सदस्यांचा मी आभारी आहे. विशेष म्हणजे इंग्रजी खंड 13चा उत्तम मराठी अनुवाद केल्याबद्दल मी डॉक्टर RK क्षीरसागर यांचा मनपूर्वक आभारी आहे. ग्रंथाची सूची स्वतः डॉक्टर क्षीरसागर यांनी तयार केली, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. माजी न्यायाधीश डॉक्टर यशवंत चावरे आणि राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर जोगेंद्र गवई यांच्याकडे प्रस्तुत अनुवाद तपासून अभिप्राय देण्यासाठी पाठविला होता. डॉक्टर यशवंत चावरे आणि डॉक्टर गवई यांनी अनुवाद तपासून तो प्रकाशनास योग्य असल्याचा अभिप्राय पाठविला, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. प्रस्तुत खंडाची पृष्ठसंख्या जास्त असल्यामुळे हा ग्रंथ 2 भागात छापावा अशी सूचना शासकीय मुद्रणालयाचे माननीय रुपेंद्र मोरे साहेब यांनी केली होती. त्यानुसार हा खंड 2 भागात प्रकाशित करण्यात येत आहे. डॉक्टर प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई. अनुवादकाचे मनोगत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव माननीय वसंत मून यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड 13चा मराठीत अनुवाद करण्याविषयी दिनांक 15 मे 1996 पत्र लिहिले. काम कठीण असले तरी समाजाप्रती सेवेची एक उत्तम संधी समजून मी त्यांना ताबडतोब संमती पत्र पाठवून दिले. या कामाला सुरुवात केली. ते काम जवळपास 6 वर्ष चालले. ग्रंथाची जवळपास 1200 पृष्ठांची संहिता प्रकाशन समितीच्या कार्यालयात मी स्वतः जाऊन सादर केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन भाषणे खंड 13चा मराठीत अनुवाद करणे अत्यंत अवघड व आव्हानात्मक
आव्हानात्मक काम होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी लेखन, मोठमोठी वाक्ये, संवैधानिक कायद्याची भाषा आणि तिची गतिमानता आणि त्यांचे विचार समजून घेऊन त्यांचे मराठीत भाषांतराचे कठीण काम मला तासनतास बसून करावे लागले. तसेच संविधान सभेच्या चर्चेत भाग घेतलेल्या अन्य मान्यवरांची भाषा आणि विचार समजून घ्यावे लागले. मात्र इंग्रजीतून मराठीत भाषांतर करीत असताना कोठेही विचारांचा धागा सुटणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. याच काळात मी पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई द्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय नागसेन वन औरंगाबाद येथे प्राचार्यपदी कार्यरत होतो. एवढेच नव्हे तर मध्यंतरीच्या काळात संस्थेचा सहसचिव म्हणूनही काम पाहत होतो. परंतु या सर्व कामाचा ताण न घेता ते सर्व सातत्याने करीत होतो. अर्थात प्रस्तुत खंडाच्या अनुवादाचे काम ऐतिहासिक स्वरूपाचे होते याची मला प्रकर्षाने जाणीव होती. त्यामुळे हे काम मी श्रद्धापूर्वक व परिश्रमपूर्वक करीत होतो. आज ते काम पूर्णत्वास आले याचा मला मनस्वी आनंद होतो. या कामी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांचे कळत नकळत सहकार्य लाभले. त्याबद्दल त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे प्रकाशित समितीचे तत्कालीन माननीय सचिव वसंत मून, माननीय हरी नरके, माननीय दत्ता भगत, माननीय प्राध्यापक अविनाश डोळस व प्राध्यापक डॉक्टर सुधाकर बोकेफोडे आणि विद्यमान सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल व मार्गदर्शन केल्याबद्दल त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर रामचंद्र कामाजी क्षीरसागर, औरंगाबाद, दिनांक 14 ऑक्टोबर 2021. प्रस्तावना. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र लेखन संकलित, संपादित आणि प्रकाशित करून भारतीय इतिहासाच्या अध्ययनाला व आकलनाला मोठे योगदान दिलेले आहे. प्रस्तुत खंड हा या उपक्रमातील 13वा खंड आहे. प्रस्तुत खंड हा भारतीय संविधानावरील डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या लेखन व भाषणावर संपूर्ण आधारित आहे. संविधान प्रारूप समितीचे अध्यक्ष म्हणून आणि संविधान सभेत सादर केलेल्या या ऐतिहासिक दस्तऐवजाचे प्रस्तावक म्हणून त्यांना संविधानाचे प्रमुख शिल्पकार समजले जाते. त्यांचे प्रारूप समितीतील एक सहकारी श्री T. कृष्णमाचारी संविधान सभेतील आपल्या एका भाषणात नमूद करतात की सभागृहाला कदाचित माहीत असेल की आपण नियुक्त केलेल्या 7 सदस्यांपैकी एकाने समितीचा राजीनामा दिला व त्यांची जागी दुसऱ्या सदस्याने घेतली. एका सदस्याचे निधन झाले पण त्यांची जागा भरण्यात आली नाही. एक जण बाहेर अमेरिकेत होते व त्यांची जागा भरण्यात आली नाही आणि अन्य एक जण आपल्या राज्याच्या राजकारणात गुंतलेले होते आणि त्यांची जागा रिकामी राहिली. एक किंवा दोघे जण दिल्लीपासून दूरवर राहत आणि कदाचित त्यांच्या प्रकृतीच्या कारणावरून त्यांना बाहेर राहावे लागत असे तर अशा रीतीने शेवटी संविधानाचे प्रारूप लिखाणाच्या कामाची जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्यावरच येऊन पडली आणि ते काम त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण केले ते अत्यंत स्तुत्य असून त्याबाबत आपण त्यांचे ऋणी आहोत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर आंबेडकर यांनी आपली प्रकृती बरी नसतानाही हे अवघड बौद्धिक काम पूर्ण केले आणि आपण केलेल्या कामाचा नावलौकिक वाढवला. त्यांचे लेखन आणि भाषणे
राष्ट्रीय जीवनाला प्रभावित करणाऱ्या संविधानातील तत्वावर व विचारसरणीवर आणि लोकांचे हक्क, अधिकार व कर्तव्य यावर प्रकाश टाकतात. आज ते वाचत असताना जणू काही संविधानाच्या निर्मितीच्या वेळी आपण तेथे उपस्थित असल्याची प्रचिती येते. जसे आर. व्यंकटरामन, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणतात की नवीन राजकीय व्यवस्थेमधील प्रत्येक अटी व अडचणींची डॉक्टर आंबेडकरांना कल्पना होती. जेव्हा जेव्हा आपली न्यायालये संविधानाच्या तरतुदींचा अर्थ लावतात आणि पुन्हा अर्थ लावतात, तेव्हा त्यांचे शब्द, त्यामधील संदर्भ व अर्थ त्यांना उजाळा देतात. त्यामध्ये असेही असते की संविधानाचा मूळ आराखडा आणि मूळ अर्थ सुरक्षित ठेवायचा असल्यास, राष्ट्रीय एकता विकसित करावयाची असल्यास, लोककल्याणाची भावना सुरक्षित ठेवावयाची असल्यास आणि त्यामध्ये वाद करावयाचा असल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे, असा ते संविधानाचा इशारा देतात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी असे म्हटले होते की डॉक्टर आंबेडकर हे हिंदू समाज व्यवस्थेच्या अन्याय्य पद्धती विरुद्ध बंडाचे प्रतीक आहेत. डॉक्टर आंबेडकर हे खरोखर आपल्यातील सर्व शोषित व वंचित समाजाच्या लोकांनी पुकारलेल्या बंडाचे प्रतीक असून ते आज लाखो लोकांच्या व्यापक सामाजिक व राजकीय चळवळींचे प्रेरणा स्रोत बनलेले आहेत. ते लोकशाहीवर विश्वास ठेवणारे एवढेच नव्हे तर सामाजिक व आर्थिक लोकशाही हे राजकीय लोकशाहीचे मूलभूत घटक असल्याचे मानतात. त्यांनी आपल्या एका भाषणात असे निक्षून सांगितले की सामाजिक वर्गामध्ये विषमता कायम ठेवून, स्त्री पुरुषाचा भेदभाव कायम ठेवून, जे की हिंदू समाजाचा अंगभूत भाग आहेत, आर्थिक प्रश्नांवर कायदे संमत करीत राहणे म्हणजे आपल्या संविधानाची प्रतारणा करण्यासारखे व दलदलीवर बंगला उभा करण्यासारखे आहे. समतेच्या व सामाजिक न्यायाच्या भावनेतून महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाच्या मूलभूत आराखड्यात ते समाविष्ट केल्यामुळे भारतीय लोकशाही दलदलीतील इमारत राहिली नाही, तर ती आपल्या विविधांगी समस्यांचे ओझे सांभाळणारी एक मजबूत इमारत झाली आहे. अर्थात या कामी डॉक्टर आंबेडकरांचे मौलिक योगदान लाभलेले आहे. डॉक्टर आंबेडकरांनी लोकशाहीची अशी व्याख्या केली की लोकशाही म्हणजे शासनाचा असा एक प्रकार व पद्धती होय की ज्याद्वारे लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात रक्तपाताविना क्रांतिकारक बदल घडवून आणले जातात. या व्याख्येचे स्मरण झाले पाहिजे. ते एक क्रांतिकारी आणि परिवर्तनाचे समर्थक होते. कितीही क्रांतिकारी परिवर्तन असोत, जे संवैधानिक मार्गानेच झाले पाहिजेत आणि संविधानाच्या चौकटीतच झाले पाहिजेत. या मतांचे बिगर तडजोड वादी पुरस्कर्ते होते. संवैधानिक नीती समाजात रुजविण्याविषयी जरी ते स्वाभाविक नाही असे त्यांना वाटत असले तरी ते वारंवार भर देऊन सांगत असत. त्यांचे संगोपन केले पाहिजे असे म्हणत आपण ती अंगीकारली पाहिजे याचे भान लोकांना असले पाहिजे. या त्यांच्या संवैधानिक नीतीवरील अढळ श्रद्धेमुळे स्वातंत्र्योत्तर काळातही अहिंसक व संविधान बाह्य अशा सत्याग्रहापासून आपण दूर राहिले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी लोकशाहीकडे बुद्ध प्रणित सुवर्ण मध्य मार्ग म्हणून पाहिले होते, जो त्यांच्या दृष्टिकोनातून कृतिशीलतेचा एक उत्तम व अत्यंत सुरक्षित मार्ग होता. त्यांचा एकूण भारता संबंधीचा आणि या देशातील शोषित वर्गाच्या
व अल्पसंख्याकांच्या भवितव्यासंबंधीचा दृष्टिकोन या मूलभूत तत्वज्ञानाशी सुसंगत होता. त्यांनी आपल्या एका महत्त्वपूर्ण भाषणातून असे म्हटले होते की या देशातील अल्पसंख्याक व बहुसंख्याकांनी चुकीचा मार्ग स्वीकारलेला आहे. बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांचे अस्तित्व नाकारणे चुकीचे आहे. तद्वत अल्पसंख्याकांनी आपला अल्पसंख्याकांचा दर्जा कायम जपणे चुकीचे आहे. आपण या प्रश्नावर असा एखादा उपाय शोधून काढला पाहिजे की ज्याद्वारे आपला दुहेरी उद्देश साध्य होऊ शकेल. त्यानुसार पहिल्यांदा अल्पसंख्याकांचे अस्तित्व मान्य केले जाईल, तसेच तदनंतर बहुसंख्याक व अल्पसंख्याक या दोघांना एकत्र जोडले जाईल. त्यांचा असा विश्वास होता की त्यांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या प्रारूप संविधानामुळे हे दोनही उद्देश साध्य होतील. भारतासाठी तयार केलेल्या संविधानाद्वारा हे शक्य होईल असा त्यांचा ठाम विश्वास होता. ते म्हणतात, मला वाटते की हे संविधान कार्यक्षम असेल, लवचिक असेल किंवा शांततेच्या परिस्थितीत किंवा युद्धाच्या परिस्थितीतही देशाला एकत्र ठेवण्या इतपत मजबूत असेल. जर म्हटले की नवीन संविधानामुळे परिस्थिती बिघडली तर त्याचे कारण आपण एक वाईट संविधान अंमलात आणले असे मुळीच नव्हे. आपल्याला असे म्हणावे लागेल की त्यास अंमलात आणणाऱ्या यंत्रणेचा तो दोष आहे. त्यांचा भारताच्या भवितव्याबद्दल आणि भारतीयांच्या भवितव्याबद्दल दृढ विश्वास होता. ते संविधान सभेपुढे म्हणाले होते की मला मान्य आहे की आज आपण राजकीय दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या विभागलेले आहोत. आपण परस्पर विरोधी गट आहोत आणि पुढे जाऊन मी असेही म्हणेन की मी स्वतः कदाचित अशा एका गटाचा नेता आहे. परंतु महोदय, असे असूनही योग्य संधी मिळाल्यास आणि परिस्थिती मिळाल्यास आम्हाला एक होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही असे मला निश्चितपणे वाटते. प्रस्तुत खंडामधून डॉक्टर आंबेडकरांची महान विद्वत्ता आणि दूरदृष्टी तर अभिव्यक्त होतेच, पण त्याचबरोबर एकाच वेळी नितांत संविधानात्मक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रागतिक अशा राजकीय व्यवस्थेअंतर्गत भारतीय लोकांवर त्यांचा दृढ विश्वास आणि भारताच्या भवितव्याविषयीची आश्वस्त करणारी त्यांची निष्ठाही व्यक्त होते. भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती के.आर. नारायणन, नवी दिल्ली, 5 एप्रिल 1994. अनुक्रमणिका.